स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार करत महापालिकेनं आज मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. शहरातल्या कोल्हापूर नाका ते राजवाडा चौक या मुख्य मार्गावरील फेरीवाले, हातगाड्या, दुकान बाहेरील शेड, फलक, पत्र्याच्या बांधकामासह विविध अतिक्रमणं जेसीबीच्या सहाय्यानं हटवण्यात आली. या कारवाई दरम्यान काही दुकानदारांनी विरोध दर्शवला तर काही ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं. मात्र प्रशासनानं कुणालाही न जुमानता मोहीम सुरू ठेवत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटवलं. इचलकरंजी शहरात स्वच्छ, सुंदर आणि वाहतुकीसाठी सुलभ रस्ते निर्माण करण्याच्या उद्देशानं महानगरपालिकेनं आज सकाळपासूनच अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, आयुक्त पल्लवी पाटील, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. गेल्या महिन्यात महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी इंदूर शहराचा दौरा करून तिथली स्वच्छता, रस्ते व्यवस्थापन आणि अतिक्रमण नियंत्रणाचा अभ्यास केला होता. त्याच धर्तीवर इचलकरंजीतही कठोर पावलं उचलण्यात आली. आजच्या कारवाईत कोल्हापूर नाका ते राजवाडा चौक या मार्गावरील फेरीवाले, चहाच्या गाड्या, फळ विक्रेते, हातगाड्या आणि रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना हटवण्यात आलं. अनेक दुकानांनी दुकानाबाहेर पत्र्याचं शेड उभा करून तसंच फलक, बोर्ड आणि साहित्य ठेवून रस्ता व्यापला होता. अशा सर्व ठिकाणी जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमण काढण्यात आलं. नारायण टॉकीज समोरील दुकानाबाहेरील अतिक्रमणं हटवण्यात आली. मुख्य रस्त्यावरील मोठं तळं, जुनी नगरपालिका, शंभूतीर्थ, शिवतीर्थ परिसरातील अतिक्रमणही काढण्यात आली. भाग्यरेखा चित्रमंदिर समोरील फुटपाथवरील अतिक्रमणावरही कारवाई करण्यात आली. यशवंत प्रोसेस समोरील एका हार विक्रेत्याचं अतिक्रमण हटवण्यात आलं. काही ठिकाणी दुकानदारांनी जेसीबी समोर उभं राहत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाकडे कागदपत्र पाहण्याची मागणीही करण्यात आली. मात्र अधिकाऱ्यांनी नियमानुसार कारवाई सुरू ठेवली. एका मोबाईल दुकानासमोरील रस्त्यावर आलेले बोर्ड हटवण्यात आले. सोन्या मारुती मंदिरासमोरील दुकानांवरही कारवाई करण्यात आली. तेथील मेडिकल, बेकरी आणि एका दवाखान्याबाहेरील अतिक्रमणही हटवण्यात आलं. या मोहिमेदरम्यान काही व्यापाऱ्यांनी प्रशासनावर दुजाभावाचा आरोप केला. काही मोठ्या व्यावसायिकांनी कागदपत्र दाखवल्यानंतर त्यांची अतिक्रमणं कायम ठेवण्यात आल्याची चर्चा रंगली, तर गोरगरीब फेरीवाल्यांची अतिक्रमणं तात्काळ हटवण्यात आल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली. काही व्यावसायिकांनी आमची कागदपत्र पहा, आमच्यावर अन्याय करू नका अशी विनंतीही केली. मात्र अधिकाऱ्यांनी कोणतीही ढिलाई न दाखवता कारवाई कायम ठेवली. महापालिकेनं गेल्या 15 दिवसांपासून सर्व व्यापारी, फेरीवाले आणि दुकानदारांना अतिक्रमण स्वखर्चानं हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या. नोटिसा देऊनही अनेकांनी दुर्लक्ष केल्यानं अखेर आज थेट कारवाई करण्यात आली. सकाळपासून सुरू झालेल्या या मोहिमेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. काही व्यापाऱ्यांनी नगरसेवक, आमदार आणि खासदारांना फोन करून मदत मागितली, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नसल्याचं बोललं जात होतं. कारवाईनंतर कोल्हापूर नाका ते राजवाडा चौक हा मार्ग पूर्णपणे मोकळा दिसू लागला. शहरातील इतर भागातील रस्तेही स्वच्छ आणि रुंद वाटू लागले. अनेक नागरिकांनी या मोहिमेचं स्वागत करत ही कारवाई कायमस्वरूपी सुरू ठेवावी अशी मागणी केली. सामाजिक कार्यकर्त्यांमध्येही समाधानाचं वातावरण दिसून आलं. दुसरीकडे ज्यांची दुकानं, हातगाड्या किंवा व्यवसाय हटवण्यात आले त्या व्यावसायिकांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यानं त्यांच्यात नाराजी होती. संध्याकाळपर्यंत सकाळच्या कारवाईची भीती कायम असल्यानं अनेक फेरीवाल्यांनी चिकन 65, बिर्याणी, चहा आणि इतर गाड्या रस्त्यावर लावल्या नाहीत. फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र जागा देऊन त्यांचा व्यवसाय सुरू राहावा यासाठी नगरसेवकांनी तातडीनं बैठक घ्यावी अशी मागणी पुढे येते. अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही ठिकाणी धक्काबुक्की, वादावादीचे प्रकार घडले तरी प्रशासनानं कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली. ही मोहीम पुढील काळातही सातत्यानं सुरू राहणार असल्याची माहिती महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांनी दिली आहे.
तो काय आता माटवण नगरपालिका सगळी पूर्णपणे सगळी भ्रष्टाचार आहे पहिला. गरीब लोकांवर आज केले, मोठ्या लोकांवर अतिक्रमण भ्रष्टाचार आहे काढले. सगळा पूर्ण. मोठ्या माणसांचं काय काढणार? मोठ्या माणसानं काय काढत नाही, काढण्यात मी काढतो म्हणून लागलोय. पूर्ण काय करत नव्हते, मी काढून घेतो म्हणाल तरी हे केले. एक डाग जरी काढला हा, नुकसान केले सगळं. ठीक आहे, किती सगळं नुकसान हा, नुकसान पूर्ण सगळं नुकसान केले आता हे. ते बारक्यात हे बारक्याकडे छोटे जरा आणले सगळे हा उभे काय नुकसान करून काढतो म्हणून आम्हाला ऐकणार राव. मला नुकसान भरून पाहिजे. ते रस्ता करायला हवं पहिला ते. माझं नुकसान झाले हे मला भरून पाहिजे. जगाच्या वजा मी काढत नाही. जगाच्या वजा हे माझ्या हातून नुकसान झाले बोंबला हे मला भरून पाहिजे. डोळ्यात अश्रू अनावर झाले. तुझं आज वडिलांबरोबर तू खांद्याला खांदा लावून काम करतोस, काय वाटतंय तुला? एवढं बात करायचं कोणा निघलेलं काय हा खाऊन खाऊन मस्ती आल्या सगळ्यांना होता. आता तुझ्या डोळ्यात अश्रू आले, सगळा धंदा मात्र झालाय, काय वाटतंय तुला? पैसे एवढे भरले त्याला करून काढतो म्हणून सांगितलं तरी बी ऐकलं नाही का नगरपालिका? सांगायला की